बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवायला सुरुवात झालेली आहे। उष्णता वाढतेच आहे आणि शहरातील तापमान थेट 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। गेल्या 3 वर्षांचा उच्चांक यामुळे मोडीत निघालेला आहे। तर कडक उन्हाळ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। दुपारच्या वेळेमध्ये रस्ते अक्षरशः निर्जन झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका देखील अतिशय गंभीर बनत चाललेला आहे। याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्व आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे। गरज नसल्यास दुपारच्या वेळेत विशेषतः घराच्या बाहेर पडणं टाळावं असं आवाहन सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं। उष्माघाताचा जो सध्या आपण पाहतो की टेम्परेचर एकदम जास्त वाढलेलं आहे, 43 डिग्रीच्या वरती क्रॉस केलेलं आहे त्यांनी। तर यामध्ये उष्माघाताचे रुग्ण येण्याची शक्यता खूप जास्त आहे। उष्माघातामध्ये सध्या हीट एक्झॉशन म्हणजे त्यामुळे जसं थोडीशी ताप येणे आहे किंवा मळमळ होणं आहे किंवा अस्वस्थ होणं आहे, अशा पद्धतीचे रुग्ण आता यायला लागले आहेत। परंतु हीट स्ट्रोकचा रुग्ण आपल्याकडे अजून कोणताही आढळून आलेला नाही आहे किंवा उष्माघातामुळे मृत्यू आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये झालेला नाही आहे।